सब कुछ धुंधला है धुंधला, मैं सारे ये गम भुला के झूम रहा, सब कुछ धुंधला है धुंधला। आणि काय मग, तर मी तुमच्यातलाच एक. थंडीत सकाळची सुरुवात चहानेच. मग तयार झालो आणि लिफ्टकडे गेलो. लिफ्टमध्ये उभा असताना मला अचानक वाटलं की अरे, पुण्यामध्ये धुकं एवढे कसं काय वाढलात. मग मला लक्षात आलं की धुके नाही, सलग 2 दिवसापासून चष्मा विसरतोय आणि तेही सलग दुसऱ्या दिवशी. तर झोपलेल्यांना उठवायचं चष्मा द्या म्हणून. यार चष्मा घेतलो आणि ऑफिसला पोचलो. आज ऑफिसला मी खूप लवकर पोचलो, कारण लवकर उठलो होतो म्हणून ऑफिसला पण लवकर गेलो. हे माझं लॉजिक आहे. मग मी एडिटिंग वर्ल्डमध्ये शिरलो. कधी कधी क्रिएटिव्हिटी पीकला असते, तर कधी कधी ब्रेन हँग होतो. थोड्या वेळाने इंटर्नचं काम पाहिलं, थोडं सजेशन दिलो आणि मग खाली गेलो. आणि बघतो तर काय, चहाचा शॉप आज बंद. हे म्हणजे दिवसाचं वायफाय बंद झाल्यासारखं. मग आम्ही चहा प्यायला दुसरीकडे गेलो. मस्त चहा घेतला. डेचा स्टार्ट एकदम फुल सेट. ऑफिसला परत आलो. आज मी जास्त काही शूट केलो नाही, कारण ऑफिसमध्ये सरप्राईज प्लॅनिंग चालू होतं, कारण उद्या सरांचं बर्थडे आहे. इंटर्नसोबत चर्चा, एकदम असं सिक्रेट मिशन वाईबसारखं. मग मी आणि वहिनी गेलो पिंपरी मार्केटला. थोडं चाललो, थोडं एक्सप्लोअर केलो. डेकोरेशन आणि प्लॅननुसार काय काय लागणार होतं ते सगळं घेतलो. 3 ते 4 दुकानं फिरलो. आणि मग पाणीपुरी. असं वाटतंय कामापेक्षा हेच खरं मोटिवेशन आहे. मग मी तिथून फ्लॅटकडे निघालो. फ्लॅटवर पोचलो आणि अचानक माझ्या लक्षात आलं, अरे, एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट राहिली आहे. 9:30 वाजता बाहेर गेलो. दुकान बंद होत होते. दादाला रिक्वेस्ट केलो आणि ती गोष्ट घेऊन फ्लॅटकडे आलो. मला ना इमेजेस प्रिंट करून घ्यायचं होतं. सरांचं बर्थडे आहे ना उद्या, आणि मी विसरून गेलो हे इमेजेस प्रिंट करून घ्यायचं आहे. मग अर्जंटली त्याला कॉल केलो किंवा म्हटलं दादा दुकान बंद करलं, तर रिक्वेस्ट करून थांबून आता प्रिंट करून घेतलेलो आहे, नाहीतर उद्या माझी वाट लागली असती. आणि मग माझं रेग्युलर साऊंड ट्रॅक, फॅनची कटकट.